मी महिन्याला 20 ते 30 हजार रुपये कसं कमवते आणि मी काय केले जेणेकरून माझा बिझनेस इतका ग्रो झाला, तर त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। मी असं काय केले जेणेकरून माझ्याकडे इतके कस्टमर येतात ब्लाउज शिवण्यासाठी। तर चला मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। मी आहे ना 2019 मध्ये आहे ना स्टार्ट केलं होतं ब्लाउज शिवण्यासाठी। आपण आहे ना नवीन शिवायला चालू केलेलं असतं ब्लाउज, त्यावेळेस आहे ना कस्टमरला सुद्धा आपल्यावर विश्वास नसते, हे म्हणजे माझं ब्लाउज चांगलं शिवून देईल का नाही, तर त्यांना सुद्धा म्हणजे आपल्यावर विश्वास नसतो। तर आपण काय करायचं आहे, त्यांना पहिल्यांदा एक देऊन बघा, जर तुम्हाला बसलं तर दुसरं ब्लाउज द्या असं म्हणून का नाही त्यांच्याकडनं घ्यायचं, येत नाही म्हणून सोडायचं नाही। मी सुद्धा असंच केले होते। मी ना खूप वर्षांपूर्वी म्हणजे ब्लाउज मी 19 मध्ये स्टार्ट केला, पण त्याच्या आधी ना मी 2-3 वर्षा अगोदर शिकून सोडले होते। त्यानंतर प्रेग्नन्सीमुळे मला सोडावं लागलेलं ते, त्यामुळे मग मी सोडून त्यानंतर परत हे स्टार्ट केलं होतं। त्यावेळी ना मी थोडंसं गॅप ठेवल्यामुळे कसं होतं ना विसरल्यासारखं होतं आपल्याला। तरीसुद्धा मी ना येत नाही असं कोणाला सांगतच नव्हते। मी काय करायचे, म्हणजे माझं स्वतःचं तर मी ब्लाऊज शिवत होते। माझं ब्लाऊज छान बसलेलं बघून मला कस्टमर विचारत होते कोण शिवते, तर मीच म्हटल्यानंतर माझ्याकडं देत होते। तर मी काय म्हणायची, येत नाही मला शिवायला असं म्हणतच नव्हते, कारण मला शिवायची आवड होती। आणि पहिली गोष्ट मुलं सांभाळत आहे ना, मला घरी बसून काहीतरी काम करायचं होतं, त्यामुळे मला करायचंच होतं, त्यामुळे मग मी नाही म्हणत नव्हते। जेणे म्हणजे मी स्वतःहून सांगत नव्हते कोणाला, तरीसुद्धा तिने समोरून विचारलं तर मग मी नाही म्हणत नव्हते, शिवते म्हणून त्यांच्याकडनं ब्लाऊज घ्यायचे। असं करून माझं बिझनेस आहे ना थोडं ग्रोथ गेला। म्हणजे कसं होते, एकाचं ब्लाऊज बसलं ना परफेक्ट, तर त्या दुसऱ्याला सांगतात, तर त्यांचं बसलं की त्या दुसऱ्याला सांगतात, असं करतच आपला बिझनेस मोठा होत असतो। तर त्यामुळे मी सुद्धा नाही म्हणत नव्हते। पण असं व्हायचं एक वेळेस, म्हणजे 10 मध्ये एखादा कस्टमरचं थोडंफार बिघडायचं, ब्लाऊज बिघडलं तरीसुद्धा आपण म्हणजे आपल्याकडनं होत नाही हे असं म्हणून सोडायचं नाही आहे। मी सुद्धा म्हणजे असं बऱ्याच वेळेस वाटायचं, आता ब्लाऊज बिघडतात, बायका म्हणजे असं बसत नाही नीट असं म्हणतात, म्हणून मी म्हणजे असं वाटायचं मला, खरं पण मी सोडले नाही। तरी पण मी त्यातनं त्यांना का नाही ब्लाऊज बिघडलेलं तरी त्यात थोडंफार काय होईना, जेवढं येईल तेवढं मी ना ब्लाऊज दुरुस्त करून द्यायचा प्रयत्न केला। असं करत आहे ना आत्ता मला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत मी ब्लाऊजचं काम करते। तर आता इतकं कस्टमर येतात माझ्याकडं, तरीसुद्धा एखादं म्हणजे जास्त काय नाही, आता एक्झाम्पल 20 मध्ये एखादं ब्लाऊज आहे ना फिटिंगमध्ये थोडंसं जास्त कमी होते, नाही तर सगळ्यांचं परफेक्ट ब्लाऊज बसते। आणि ना मला स्वतःहून आता आहे ना भरपूर जण विचारले येतात, तुम्ही क्लास घ्या का, क्लास घ्या म्हणून। मी कसं आहे ना मला आता ब्लाऊज भरपूर शिवायला असतात, त्यामुळे क्लासला मला वेळ भेटत नाही, त्यामुळे मी नाही म्हणून सांगते प्रत्येकांना। तर असं करत आहे ना, आणि सुरुवातीला आपण म्हणजे शिवत असतो त्यावेळेस का नाही जास्त पैसे सांगायचे नाही आहे। जर बाहेर आपलं 100 रुपये असलं तर आपण 90 रुपये सांगायचं आहे। तर मी सुद्धा हेच केलेलं आहे। बाहेर आहे ना त्यावेळी आमच्या इकडे थोडंसं शिलाई कमीच आहे, त्यामुळे आणि बाहेर 60 रुपये होतं, तर मी 50 रुपये घेत होते, कारण आपण नवीन असतो, त्यामुळे आपलं बिझनेस पण वाढवावं, त्यासाठी आपण आहे ना त्यावेळी थोडंसं म्हणजे कमी घेतलं तर काय हरकत नाही, एवढं काय फार मोठं नुकसान होत नाही। आत्ता आहे ना माझ्याकडे इतकं ब्लाऊज येतात ना, मी नाही म्हणून सांगितलं तरीसुद्धा कस्टमर आम्हाला देच म्हणून का नाही, तो शिस्तीत का होईना दे म्हणून ब्लाऊज ठेवून जातात। एवढं कस्टमर आलेत आता, तर सुरुवातीलाच आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं आणि सहन पण म्हणू शकतो, कारण त्यावेळेस पैसे कमी घेत असतो, त्यामुळे थोडंसं आपल्याला ते ॲडजस्ट करावं लागते। तर मी सुद्धा तेच केले, त्यामुळे मला आत्ता इतकं कस्टमर आहेत। आता ना मला शिवता इतकं कंटाळा येतो ना, की नको वाटते, एक वेळेस वाटते आपण काय हे केलं असं वाटते, पण शेवटी पैसे कमवायला पाहिजे, घरी बसून कमवायला पाहिजे म्हटलं तर एवढं तरी आपल्याला सहन करायला पाहिजे। आता आहे ना 20 ते 30 हजार रुपये सीझनमध्ये, तर दिवाळीच्या परत लग्नाच्या सीझनमध्ये तर 30 पर्यंत जातो। अदरवाईज मग थोडंसं 10-15 होते। माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की घरी बसून माझ्यासारखे भरपूर जणी आहेत,
मुलं आणि घर सांभाळत घरी बसून पैसे कमवायचं विचार असतो त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ शेअर करत आहे। तर तुम्हीसुद्धा घरी बसून ब्लाऊजचा बिझनेस स्टार्ट करू शकता। सुरुवातीला थोडंच पैसे येतात, कारण कस्टमर कमी असतात, त्यामुळे थोडं करत आपण आपला बिझनेस पण वाढतो, आपल्याला पैसेसुद्धा जास्त येतात। तर तुम्हीसुद्धा घरी बसून जर काम करणार असलं तर ब्लाऊजचं काम करा, हे नक्की मी सांगेन तुम्हाला। मी सुद्धा हेच केले होते आणि ना आता सध्या मी जेवढं कमवते ते तुम्हाला सांगितलेलंच आहे। आणि माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला जर काय समजलं असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स। आणि ना ह्या बिझनेसला आहे ना खूप काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे, फक्त आपल्या अंगात कला पाहिजे आणि आवडसुद्धा पाहिजे। तर मला ना ह्या बिझनेसची खूप आवड होती, कपडे शिवायचीच पहिली गोष्ट मला आवड होती, त्यामुळे मी इतके पुढे म्हणजे ह्या ब्लाऊजमध्ये मी इतके पुढे आलेलं आहे। आणि तुम्ही म्हणाल की आम्ही काय ब्लाऊजचं शिकलोच नाही, थोडंफार पण शिकलो नाही, आम्हाला कायच येत नाही, तर ह्याविषयी ना यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत, तर ते बघा आणि शिका। मी सुद्धा आहे ना ब्लाऊज डिझाईन जमत नव्हतं, म्हणजे मी ब्लाऊज शिवत होते आधी, मी थोडं 1 महिना गेले होते क्लास करण्यासाठी, खरं पण मला आहे ना डिझाईनचं येत नव्हतं, त्यामुळं कारण आता आहे ना फॅशनचा जमाना आहे ना, त्यामुळे डिझाईनचे ब्लाऊज भरपूर जण शिवायला येत होते। जर मी त्यांना नाही म्हटलं असतं तर मी आज एवढं पुढे आले नसते। मी येत नसूनसुद्धा ना यूट्यूबवरती व्हिडिओ बघून डिझाईन शिकले, आणि डिझाईन पण सगळ्यांना म्हणजे मी डिझाईन केलेले प्रत्येकांना आवडायला लागले, त्यामुळे ना माझ्याकडे भरपूर कस्टमर यायला पण सुरुवात झाली। त्यांचं बघून दुसरे, दुसऱ्यांचं बघून दुसरे, असं करून आहे ना डिझाईन आवडलं ना की डिझाईनमुळेच माझ्याकडे खरं तर कस्टमर यायचे। आणि आपण आहे ना नवीन असतो त्यावेळेस थोडंसं पैसे पण कमी घ्यायचे, त्यामुळे आपलाच फायदा आहे। एकदा का कस्टमर आपले वाढायला लागले ना की मग हाय तो रेट आपण ठेवला तरी पण चालतं, तर मी सुद्धा हेच केलेलं आहे। तर हे होता माझा म्हणजे सांगण्याचा उद्देश। तुम्ही सुद्धा घरी बसल्या हे नक्की करू शकता बिझनेस अशा प्रकारे। तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं काय समजलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा फ्रेंड्स।